आमच्या घरातली कामवाली मला सारखं सारखं चोरून बघायची. कधी छाती तर कधी गोरं गोमटं तिचं पोट पदर पाडून मला दाखवायची. मला तर तिनं वेड लावलं होतं. एकदा तर त्या कामवाली बाईने मला असं काही उघडं करून दाखवलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझे नाव सचिन आहे. मी मोठ्या नामांकित कंपनीत नोकरी करतो. भरपूर शिक्षण केल्यामुळे आणि नोकरीच्या शोधात खूप वर्ष घातल्यामुळे माझे वय 35च्या पुढे गेले होते. वय जास्त असल्यामुळे माझ्या लग्नासाठी खूपच अडचणी येत होत्या. आजकालच्या मुले स्वतःच्या पायावर उभा पाहिजेत आणि त्यातही मुले तरुण पाहिजेत. तसा विचार केला तर तरुणपणात कोण स्वतःच्या पायावर उभा राहतो हे मुलींना कोण समजावून सांगणार. म्हणून सहसा मुली बापाच्या पैशावर जगत असणाऱ्या मुलांबरोबरच लग्न करतात, कारण ते मुलं आधीच श्रीमंत असतात. म्हणून मी ऑनलाईन विवाहाची नोंदणी केली. 2 महिन्यानंतर मला एक स्थळ आले. मुलीचे नाव वैशाली होते. मग मुलगी पाहण्याचा कार्यक्रम करून लग्न जमवले. त्यानंतर काही दिवसांनी वैशाली आणि माझे धूमधडाक्यात लग्न झाले. माझी बायको वैशाली खूपच सुंदर होती. तिची गोरी पानकंबर मला स्वस्थ बसू देत नव्हती. वैशालीच्या तारुण्याचा विचार माझ्या मनात येताच मी कामावर रजा देऊन भर दिवसाच वैशालीकडे धावत यायचो. ती होतीच तेवढी सुंदर की मला क्षणभर सुद्धा तिच्याशिवाय करमत नसायचं. दिवसा आमच्या घरात सुमन नावाची एक तरुण मोलकरीण असायची. ती जन्मताच मुकी होती. तिला कसलंच बोलता येत नव्हते. तिचे अजून लग्न देखील झालेले नव्हते. तिला माझ्या आईवडिलांनीच घरात नोकरीसाठी ठेवलेले होते. जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा माझे आई वडील गावाकडे राहण्यासाठी निघून गेले, कारण वडिलांचे सर्व मित्र गावाकडेच होते. वडील रिटायर झाल्यानंतर करमणूक म्हणून ते गावाकडच्या वातावरणात रमून जाण्यासाठी तिकडे राहण्यासाठी गेले होते. जेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं तेव्हा मी याच नोकराणीवर खूप लाईन मारायचो. ती हळूच चोरट्या नजरेने पाहायची आणि माझ्यापासून दूर निघून जायची. तेव्हा ती खूप भाव खात होती. आता मला एवढी सुंदर बायको भेटली आहे की माझी नोकराणी सुमन मनोमन खूप जळत असेल. मी जेव्हा वैशालीकडे जाण्याचा प्रयत्न करायचो तेव्हा सुमन चोरट्या नजरेने माझ्यावर लक्ष ठेवत होती आणि मला तसे जाणवत देखील होते. पण मी तिला तसं प्रत्यक्ष बोलू शकत नव्हतो. कधी कधी मला वाटायचं की ती आमच्या दोघांचे मिलन चोरून तर बघत नाही ना. एके दिवशी असेच दुपारच्या वेळेत वैशालीची आठवण आल्यामुळे मी घरी आलो तेव्हा सुमन मला खूपच रागीट दिसली. पण मी तिच्याकडे न पाहताच थोडा वेळ घरी थांबून परत बाहेर निघून गेलो. तिचा हा राग मला काही समजला नाही म्हणून मी तिच्याकडे दुर्लक्ष केले. एके दिवशी कामावरून मी लवकरच घरी आलो. घरी आल्यानंतर दररोजच्या सवयीप्रमाणे मी माझ्या बायको वैशालीच्या हाताला ओढून माझ्या मिठीत घेतले. तेव्हा वैशालीमधून मला वेगळाच सुगंध आला. तो सुगंध वेगळ्याच अत्तराचा होता. पण मी तिला याबद्दल काहीच विचारले नाही. तेवढ्यात वैशालीने आमच्या घरातल्या नोकराणीला घरी जायचे सांगितले. मग नोकराणी माझ्याकडे पाहतच घरी निघून गेली. मला तर वाटत होतं की या सुमनला कामावरून कायमचं काढून टाकावा, पण माझ्या वडिलांचा लळा तिला लहानपणापासूनच होता. सुमन आमच्या घरी राहण्यासाठी होती, पण माझे लग्न झाल्यापासून ती बाजूच्या गल्लीत एक रूम करून राहत होती. बहुतेक आता माझ्या बायकोला सुद्धा सुमनवर शंका येऊ लागली होती. त्यामुळे माझी बायको सुमनला मी ड्युटीवर गेल्यानंतर कामावर बोलवायची व मी ड्युटीवरून यायच्या अगोदरच तिला घरातून लवकरच हाकलून द्यायची. आता मला देखील बरं वाटत होतं, कारण रोजचं सुमनचा नाराज चेहरा पाहून मी खूप बोर झालो होतो. असेच काही दिवस निघून गेले. एके दिवशी माझ्या मनात विचार आला की सुमनचा चेहरा कसा झाला आहे ते तरी पाहू, म्हणून मी कामावरून तासभर आधीच लवकर घरी आलो. मी कामावरून आल्यानंतर लगेच वैशालीला जवळ घेतले. तेवढ्यात वैशाली ओरडली आणि म्हणाली की सुमन, आता तू घरी जा. मला तर खूपच आनंद झाला. मला मनात वाटले की वैशाली आपल्या दोघांना एकांतात वेळ मिळावा म्हणून सुमनला घरी जायचे सांगत आहे. घरी जाताना सुमनने असे काही केले की
माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला खूप आश्चर्याचा धक्का बसला. इथून पाठीमागे तिने असे कधीच केले नव्हते. सुमनने वैशालीची नजर चुकवून स्वतःच्या छातीवरचा संपूर्ण पदर बाजूला करून मला तिने सर्व काही दाखवले. मी खूप आश्चर्यचकित झालो. एवढ्या दिवस लग्नाआधी मी सुमनला पाहत होतो, पण तिने असे कधीच केले नव्हते. तिला आज माझ्यावर एवढे प्रेम का आले हे मला कळाले नाही. असे करून सुमन तिच्या घरी निघून गेली, पण माझ्या मनातले वादळ काही शांत होत नव्हते. मला राहून राहून सुमनचे तसे वागणे सारखे आठवत होते. सुमनला बोलता येत नसल्यामुळे तिचं प्रेम ती या प्रकारे व्यक्त करीत असावा असे मला वाटत होतं. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सुमन लवकर आली. पूर्वी तर ती मी ड्युटीला गेल्यानंतर येत होती. तसं तिला वैशालीने सांगून ठेवलं होतं की तू कामावर उशिरा येत जा, पण ती आज खूपच लवकर आली होती. त्यामुळे वैशालीने तिच्यावर खूपच चिडचिड केली. मी ऑफिसला जाताना सुद्धा सुमन खिडकीमध्ये आली आणि तिने तिच्या पोटावरील साडी बाजूला केली आणि तिचे गोरेपान पोट मला दाखवले. मग तर मला खूपच आनंद झाला, पण तिच्या चेहऱ्यावर काहीतरी टेन्शन असल्यासारखे दिसत होते. मी आनंदातच ऑफिसला चाललो. ऑफिसला जाताना मी सुमनचा विचार करत होतो. मी तिच्या गोऱ्यापान पोटाविषयी विचार करू लागलो. एवढी सुंदर बायको असताना सुद्धा मला सुमनचाच विचार येत होता. त्यानंतर माझ्या बायकोच्या फोनवरून मला फोन आला. मी फोन उचलला, पण कोणीच बोलत नव्हतं. परत 2-4 वेळेस असेच कॉल आले, पण मी जेव्हा पण कॉल उचलायचो तेव्हा कोणीच बोलत नव्हते. मला वाटले की वैशालीला काही दुखापत तर झाली नसेल ना, म्हणून मी परत घराकडे निघालो. घराच्या दारात आलो तेव्हा दारात मला एक कार उभा असलेली दिसली. वैशालीला अचानक भेट देऊ म्हणून मी तसेच घरात शिरलो. तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला वैशालीच्या रूममध्ये 5 माणसे दिसली. ते वैशालीला एकमेकांकडे ओढत होती आणि वैशाली खळखळून हसत होती. मला कधीच वाटलं नव्हतं की वैशाली मला एवढा मोठा धोका देत आहे. माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तेव्हा सुमन बाहेरच उभा होती आणि माझ्याकडे केविलवाण्या नजरेने पाहत होती. मी सुमनकडे गेलो आणि तिचा पदर बाजूला केला. तेव्हा तिच्या पोटावर लिहिलेले होते की तुमची बायको वैश्या व्यवसाय करते. ती खूप वाईट वागते. तिला बोलता येत नसल्यामुळे ती मला अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करत होती आणि मी काहीतरी वेगळं समजत होतो. सुमन मनाने खूप पवित्र होती. मी त्या क्षणी एक मोठा निर्णय घेतला. मी विचार केला की आता वैशालीला बोलण्यात सुद्धा काही अर्थ उरला नाही. मी सुमनकडे एक प्रश्न केला की मी तिला म्हणालो, सुमन, जर मी तुला आवडत असेल तर तू माझ्या बरोबर चल, आपण सुखाचा संसार करू. मी असं बोलताच सुमन गालात हसली आणि तिने तिचा हात माझ्या खांद्यावर ठेवला. मग मी कसलाही विचार न करता, घराकडे मागे देखील न पाहता वैशालीला सोडून सुमन बरोबर सुखाचा संसार करण्यासाठी तेथून कायमचा निघून गेलो. कारण कोणाला शिक्षा देण्याचा अधिकार कोणत्याही मनुष्याला नाही. ज्याचे त्याचे कर्मच त्याला शिक्षा देतात. जर कोणी आपल्याला धोका दिला तर त्याला सोडून देण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नसते. सरळ आणि अहिंसेच्या मार्गाने जीवन जगता आले पाहिजे. जगामध्ये खूप आनंद असतो, फक्त आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून दुःखाकडे जास्त लक्ष देत असतो. अशा प्रकारच्या बायकोला सोडून देताना मी मागे देखील वळून पाहिले नाही. भांडण्यापेक्षा अबोला मोठा असतो. नंतर काही दिवसांनी वैशालीबद्दल माहिती मिळाली की केवळ पैशासाठी आणि शरीर सुखासाठी ती असे वागत होती. आता मुक्या सुमन बरोबर माझा संसार सुखाचा झाला होता. आम्हाला 2 मुले देखील झाली. झोपडीतच राहतो आम्ही, पण आता आमच्याकडे खूप सुख, समाधान व प्रेम आहे. कथा आवडली तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.